तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण जी सिरीज कंटिन्यू करतोय, ज्यामध्ये प्राइस ॲक्शन बेसिकपासून पूर्ण ॲडव्हान्समध्ये इन डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती फोकस करतोय आणि त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ओके, तर ह्याच्या आधी पण आपण जे पण व्हिडिओ केले त्याची प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये जर का तुम्ही ह्याच्यामध्ये गेला, शेअर मार्केट बेसिक टू ॲडव्हान्स हा वाला जो कोर्स आहे, ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन ओके फ्री कोर्स, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि जर का तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्ही ॲक्च्युली ट्रेडिंग करताय बट प्राइस ॲक्शन काय असतं, कशा प्रकारे काम करतं ते जर का माहिती नसेल तर तुम्हाला हेल्प होईल हे व्हिडिओ तुम्ही जर का बघितले तर. ओके, तर त्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशनचा जो आयकॉन आहे, बेलचं बटन आहे, त्याच्यावर जर का तुम्ही क्लिक केला जेणेकरून येणारे जे पण व्हिडिओज असतील हे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल. ओके, आणि जर का तुम्हाला शेअर मार्केटचा पूर्ण कोर्स पूर्ण डिटेलमध्ये जर का ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स म्हणजे ज्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग असेल, इंटरडे ट्रेडिंग असेल, ते जर का शिकायचं असेल तर डेफिनेटली आपल्या ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा. ओके, तर व्हॉट्सअप केल्यावर तुम्हाला फर्दर पुढचे पण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर आता आपण येऊया, आपण येऊ डायरेक्टली चार्टवरती. जर का आपण चार्टवरती आलो तर आजच्या लेसनमध्ये आपण काय काय बघणार आहे ह्याच्या आधी थोडंसं आपण एक आपलं जे सिलेबस आहे जर का आपण बघायला गेलो, ह्याच्या आधी आपण जे व्हिडिओज कवर केले त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट बेसिक, ॲडव्हान्स, बेसिक टेक्निकल ॲनालिसिस काय असतं, नंतर प्राइस ॲक्शन कन्सेप्ट काय आहे, प्राइस ॲक्शन आणि इंडिकेटर काय असतं आणि डिमांड सप्लाय याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओज तयार केलेत. आता आपण बघणार आहे ज्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा टॉपिक. तर सिम्पल गोष्ट आहे की ॲक्च्युली सपोर्ट रेजिस्टन्सची गरज काय आली किंवा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय असतं, टेक्निकल ॲनालिसिसमधला तो व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तर ती गोष्टी जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो इन डिटेलमध्ये तर ते आपण स्टार्ट करू. त्याच्या आधी थोडक्यात जर का आपण बघायला गेलो तर डिमांड आणि सप्लाय म्हणजे द्यायचे लोक, घ्यायचे लोक. ओके, तर त्याच्यावरती डिमांड सप्लायवरती त्यानंतरनं जो कन्सेप्ट आहे आपला तो म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके, तर एक आपण एक्झाम्पल घेऊया. असं आपण ॲझ्युम करूया की IPO ज्यामध्ये फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळी कंपनी शेअर मार्केटला लिस्ट होणार असते ते एक XYZ प्राईजला लिस्ट होते. आपण असं ॲझ्युम करूया की 100 रुपयाला ते काय झाला, लिस्ट झाला. त्यानंतरनं त्याच्यामध्ये बायर्स वाढले आणि बायर्स वाढल्यामुळे त्याची जी प्राईज आहे ती अप्पर साईडला पुश झाली. ओके, जेवढे नंबर ऑफ बायर्स त्याच्यामध्ये येतील तेवढे त्याच्यापर्यंत प्राईस काय होणार, वाढत जाणार. म्हणजे ॲझ्युम करूया की 100 रुपयाला तो शेअर लिस्ट झाला होता, त्याच्यामध्ये बायर्स खूप आले आणि त्यानंतर त्याची प्राईस सपोज गेली, आपण बघू याच्यामध्ये 180च्या आसपास त्याची प्राईस गेली असं आपण कन्सिडर करूया. तर ह्याच्यामध्ये जे 100वरनं जे 180ला प्राईस गेला, ज्यामध्ये कोणतरी 50-60 रुपये म्हणजे IPOच्या आधी कुणाकडे शेअर्स असतील, कुणाकडं IPO आल्यानंतरनं कोण 110ला घेतला असेल, कोण 120ला घेतला असेल, जे पण बायर्सने बाईंग केलं आहे तर त्यांना तर ह्या सगळ्यांना काय झालं असणार, मे बी प्रॉफिट झाला असणार. मग तो प्रॉफिटला विकायसाठी म्हणजे प्रॉफिटला बुक केल्यानंतरच आपल्याला प्रॉफिट भेटणार. म्हणजे आपण एखादी वस्तू सपोज 100 रुपयाला खरेदी केली आणि जर का ती वस्तूची आत्ताची प्राईस सपोज आहे 250 रुपये. ओके, तर ह्या कंडिशनला जे प्रॉफिट चालू आहे हा अनरिअलाइज प्रॉफिट आहे. अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे काय असतं की टेम्पररी दिसतो आपल्याला प्रॉफिट. सपोज ही जी प्राईस जर का अजून अपसाईडला गेली तर तो प्रॉफिट अजून आपला वाढू शकतो आणि ही प्राईस जर का अजून डाऊनसाईडला आली तर ते मे बी अजून डाऊनसाईड येऊ शकतं. तर हा बुक कधी होणार म्हणजे हा आपल्याला रिअलाइज प्रॉफिट कधी होणार, ज्यावेळी आपण त्या वस्तूला 100 रुपयाला परचेस केला आणि 250ला विकला. म्हणजे पहिल्यांदा आपण बाय केला, नंतर आपण सेल केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला 150 रुपयाचा प्रॉफिट झाला असं आपण कन्सिडर करू शकतो. आता हा ग्रॉस प्रॉफिट असणार, बाकीचे पण त्याच्यामध्ये पॅरामीटर असतील, बट इनिशियली इथे एवढंपर्यंत तरी सफिशियंट आहे. तर सिमिलरली ह्याच्यामध्ये कोण ना कोणतरी 100ला घेतला असणार, कोण 101, 102 असं करत करत ही प्राईस 180पर्यंत पोचली आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार, जेवढे पण बायर्स असतील त्या बायर्सला ह्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट चालू आहे. मग बायर्स डोक्यात काय घेणार की आपण काय करूया, एक शॉर्ट टर्ममध्ये सगळेचे सगळे असं नाही विचार करत, बट थोडेफार त्याच्यामध्ये लोक असतील, ट्रेडर असतील, ते शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिटला बुक करायचा विचार करतील. ओके, म्हणजे काय करतील, 180च्या आसपास त्यांच्या डोक्यात प्लॅन असणार की आपण काय करूया, प्रॉफिट बुक करूया, म्हणजे 180च्या आसपास आपण विकूया. क्वांटिटी 180ला आपण काय करूया, विकूया. आता याच्यामध्ये काय होणार की ज्यावेळी आपण 100 रुपयाला एखादी प्राईजला बाय केलं आहे, आता 180च्या प्राईसच्या आसपास ती प्राईस गेली असेल तर ह्याच्यामध्ये जे पण बायर्स आहेत हे त्याच्यामध्ये थोडेफार काय बनले, सेलर बनले. त्याच्यामुळे ज्यावेळी पण प्राईस लिस्ट होते मार्केटला XYZला येते, त्यानंतरनं बायर्स वाढले की प्राईस अप्पर साईडला गेले आणि एका स्पेसिफिक पॉईंटला गेल्यानंतर याच्यामध्ये जर का सेलर जास्त आले, बायर कमी आले, तर इथून प्राईस थोडीशी डाऊन साईडला टिल्ट होते. आता याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये बेसिकली 2 प्रकारचे ट्रेडर आहेत. एक असतात लॉंग पोझिशनवाले, एक असतात शॉर्ट पोझिशनवाले. लॉंग पोझिशनवाले म्हणजे काय असतात, ज्यांचा व्ह्यू असतो मार्केट
वरती गेला की आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. शॉर्ट पोझिशनवाल्यांचा व्ह्यू असते मार्केट जर खाली आला तर चांगला प्रॉफिट होईल. म्हणजे जर का मार्केट जर का अप्पर साईडला गेला तर त्यांना चांगला प्रॉफिट होईल, मार्केट जर का डाऊन साईडला गेला तर त्यांना चांगला प्रॉफिट होईल. हे शॉर्टवाल्यांचं व्ह्यू असते. मग ऑलरेडी मार्केट अप्पर साईडला गेलं आहे, आता मार्केट डाऊन साईडला यायचा प्लॅन करते, मार्केट डाऊन साईडला येणार आहे, तरी पण मार्केटमध्ये आपण प्रॉफिट कमवू शकतो. आता जे पण शॉर्ट ट्रेडर आहेत म्हणजे काय, त्यांचा व्ह्यू आहे की मार्केट पडणार आहे, म्हणजे त्यांनी काय करणार, त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेल पोझिशन तयार करणार आणि मार्केट जसं डाऊन येईल, खाली येईल, त्यानंतर त्यांनी त्याची पोझिशन बाईंग साईडला कन्वर्ट करणार. म्हणजे इथं काय होणार, इथं बऱ्यापैकी लोक काय करतील, ट्रेडर काय करतील, सेलिंग करतील. ऑलरेडी ज्यांनी पण बाईंग केलं ते पण ह्याच्यामध्ये थोडीफार विकालेत आणि नवीन ह्याच्यामध्ये सेलर ॲड झाले, म्हणजे सेलर वाढले, बायर कमी झाले, तर ही प्राईस डाऊन साईडला येणार. आणि पूर्वी जिथून प्राईस मार्केट अपसाईडला गेला होता त्याच्या आसपास यायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे लास्ट टाईमला इथून प्राईजमध्ये बाउन्स आला होता, इथं बायर्स खूप आले होते, इथून प्राईस अप्पर साईडला गेली होती, त्याच्या आसपास जर का प्राईस परत आली तर ह्याच्यामध्ये ही काम करते, सपोर्टचं काम करते. ही काय काम करते, सपोर्टचं काम करते आणि इथून प्राईस परत थोडंसं रिव्हर्स व्हायला स्टार्ट होत असतं. सिमिलरली जिकडनं प्राईस ऑलरेडी पडली होती तिच्या आसपास जर का मार्केट गेला तर इथं मार्केट काय करते, इथं मार्केटला थोडासा अडथळा भेटला होता, इथून प्राईस खाली आली होती, त्याच्या आसपास परत प्राईस आली, म्हणजे इथं मार्केट काय काम करणार, रेजिस्टन्सचं काम करणार. इथं मार्केट काम करणार, रेजिस्टन्सचं काम करणार आणि इथनं प्राईस परत डाऊन साईडला याचा विचार करते. आता ह्याच्यामध्ये सिम्पल कन्सेप्ट एक ऐकून घ्या की समजा आपल्याकडे एक इथं सपोज एक बॉल आहे आणि ह्या बॉलला इथं आपला फरशी आहे आणि हा आपला स्लॅब आहे. जर का आपण ह्या बॉलला इथून वरून सोडलो तर हा बॉल काय करणार, खाली येणार आणि इथून एक बाउन्स मारणार, इथून एक बाउन्स मारणार वरच्या साईडला. ओके, म्हणजे इथूनच बाउन्स मारला, म्हणजे हे जे खालून बाउन्स मारला ह्याला आपण बोलतो सपोर्ट. तसं सेम सपोर्ट म्हणजे काय, बेस, की तिथून मार्केट जर का पडलं त्याची तर ते थांबेल आणि हॉल्ट होईल, म्हणजे साईडला जाईल किंवा रिव्हर्स जायचा प्रयत्न करेल, तर ह्याला बोलतो आपण सपोर्ट. सिमिलरली सपोज ह्या बॉलला आपण जर का वरती थ्रो केला, वरती टाकला आणि वरती गेला आणि वरनं आपल्या ह्या स्लॅबला धडकला तर काय होणार, तर इथून खाली यायचा विचार करणार. ओके, म्हणजे वरनं जिथून मार्केट डाऊन साईडला आला किंवा ते वरनं जिथून बॉल जिथून डाऊन साईडला आला तिथं बॉल काय झाला, अडकला, म्हणजे अडथळा झाला त्याला, म्हणजे तिथं रेजिस्टन्स झाला, त्याला बोलतो आपण रेजिस्टन्स. ओके, म्हणजे टॉप साईडवरून जिथून मार्केट डाऊन यायचा प्रयत्न करते तो पोझिशन ते पॉईंट झाला रेजिस्टन्स. बॉटम साईडवरून जिथून मार्केट अप्पर साईडला जायचा प्रयत्न करते ते पोझिशन झाला सपोर्ट. ओके, तर असं मार्केटमध्ये हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम आहे. ओके, तर सोपी गोष्ट आहे. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, की जिथं मार्केट अप्पर साईडला किंवा पॉज होतं आहे त्याला बोलतो आपण सपोर्ट, आणि जिथून मार्केट वरनं डाऊन साईडला वरती गेल्यानंतर जिथून मार्केट डाऊन साईडला येतं आहे किंवा अडथळा भेटतो त्याला, म्हणजे एकतर मार्केट सपोज वरनं खाली आलं तर इथं थोडंसं असं पॉज होईल, म्हणजे तिथं मार्केट सपोर्ट घ्यायला लागला आहे किंवा इथून थोडंसं रिव्हर्स जायचा प्रयत्न करेल. आणि सपोज मार्केट खालनं वरती गेला आणि वरच्या ठिकाणी गेल्यानंतर मार्केट थोडंसं हॉल्ट करते किंवा इथून मार्केट डाऊन यायचा प्रयत्न करते, तर इथं मार्केट मे बी रेजिस्टन्स घेऊ शकते किंवा तिथं मार्केट ऑलरेडी रेजिस्टन्स घेतलेला असू शकते. ओके, तर हे झाला बेसिक पॉईंट. आणि ह्याच्यानंतरचा कन्सेप्ट सांगायचा की आपण एक उदाहरण घेऊया. सपोज हे एक टेबल आहे आणि ह्या टेबलवरती जर का आपण एकदा हातोड्यानं मारला, म्हणजे एकदा मी ह्याला जर का टेबलवर मारला तर हा टेबल तुटणार आहे का, नाही. सपोज ह्याच टेबलला जर का मी एक 10 वेळा मारला तर काय होऊ शकतं आहे, मे बी टेबल चिरू शकतो, आणि जर का अजून एक 10-20 वेळा मारला तर मे बी टेबल काय होईल, ब्रेक होईल. ओके, तर तोच पुढचा कन्सेप्ट आहे की ज्यावेळी जिथून मार्केट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला गेला आणि वरनं परत डाऊन साईडला आला आणि खालनं परत वरती गेला, म्हणजे इथून वरती गेला, इथं यू शेप किंवा व्ही शेप तयार झाला, तर ह्याला बोलतो आपण सपोर्ट. इकडनं परत वरनं खाली आला, पाठीमागं जिथं मार्केट रेजिस्टन्स घेतला होता, इथून मार्केट परत डाऊन साईडला आला, ह्याला बोलणार आपण रेजिस्टन्स. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ऑलमोस्ट 90% चान्सेस असतात की फर्स्ट अटेम्प्टला, पहिल्या अटेम्प्टमध्ये सपोर्ट असो किंवा रेजिस्टन्स असो डायरेक्ट ब्रेक नाही होणार. ओके, डायरेक्ट ब्रेक नाही होणार, 90% चान्स आहे. काहीतरी अपवादात्मक काहीतरी गोष्ट झाला, काहीतरी अचानक एका कंट्रीवरती काहीतरी रिसेशन आला किंवा एखाद्या कंट्रीवरती बॉम्ब पडला, असं काहीतरी निगेटिव्ह किंवा काहीतरी एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह गोष्ट झाली तरच ह्या कंडिशनला 10% चान्स असते की ते तोडू शकते. अदरवाईज 90% वेळा असं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये कुठला पण सपोर्ट असो, कुठला पण रेजिस्टन्स असो, शक्यतो ब्रेक नाही होणार. ओके, तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करू शकता. त्यानंतर इथून मार्केट परत वरती गेलं, ऑलमोस्ट हा फर्स्ट अटेम्प्ट होता, इथं मार्केट ब्रेक नाही होऊ शकत. सपोज हा सेकंड अटेम्प्ट आला, मे बी होऊ शकतो, मे बी नाही होणार,
परत सपोज मार्केट परत डाऊनला आला, परत वरती गेला. आता ह्या ठिकाणी काय झालं आहे, इथं मार्केट पहिल्यांदा टेस्ट केला, इथं मार्केट दुसऱ्यांदा टेस्ट केला, आता इथं मार्केट तिसऱ्यांदा टेस्ट करते. म्हणजे हा जो सपोर्ट आहे हा का व्हायला आहे, वीक व्हायला आहे, कमकुवत व्हायला आहे. आणि सिमिलरली हा रेजिस्टन्स जो आहे हा पहिल्यांदा टेस्ट झाला, हा दुसऱ्यांदा टेस्ट झाला आणि आता तिसऱ्यांदा टेस्ट व्हायचा प्रयत्नात आहे. म्हणजे हा पण काय व्हायला आहे, वीक व्हायला आहे. आता कुठं ना कुठं तर मार्केट फुटणार, एकतर वरती फुटेल किंवा खालती फुटेल. मग रेजिस्टन्स जर का मार्केटनं तोडला आणि इथनं मार्केट जर का वरती गेला तर हे जे पाठीमागचे रेजिस्टन्स होते, आता इथनं मार्केट ज्यावेळी डाऊन साईडला येणार, खाली येणार, त्यावेळी पूर्वीचे जे पण रेजिस्टन्स होते ते आता सपोर्टचं काम करणार. तर ते आता काय काम करणार, सपोर्टचं काम करणार. आणि इथनं मार्केट काय होणार, थोडंसं परत यू टर्न मारायचा प्रयत्न करणार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झाला, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. हा कधी होणार, जर का मार्केट पहिल्यांदा रेजिस्टन्स घेतला असेल आणि रेजिस्टन्स फोडून जर का वरती गेला, स्ट्रॉंग वरती गेला आणि वरनं मार्केट खाली यायला लागला, तर पाठीमागचे जे पण रेजिस्टन्स आहेत ते आता सपोर्टचं काम करणार. ओके, तर हा काय काम करणार, सपोर्टचं काम करणार. आणि हा कुठंपर्यंत वर जाणार, हे पाठीमागचा जिथून मार्केट वरनं खाली आलं आहे तर हिला हा झाला नवीन रेजिस्टन्स, तर इथंपर्यंत पण जाऊ शकतो आहे किंवा ह्याच्यात थोडं वरती जाऊन परत डाऊन साईडला पण येऊ शकतो. हे डिपेंड करते कुणाची स्ट्रेंथ जास्त आहे. तर इथंपर्यंत सपोज गेला, इथनं परत डाऊन साईडला आला तर हा परत काय बनला, रेजिस्टन्स बनला. आणि इथनं परत मार्केट डाऊन साईडला आला, परत वरती गेला, परत खालती आला, सपोज इथं पॉज झाला आणि डायरेक्टली ह्याला तोडला तर पाठीमागचे जे पण आता सपोर्ट होते, म्हणजे हा पण सपोर्ट झाला, हा पण सपोर्ट झाला, हा पण सपोर्ट झाला, पाठीमागचे जेवढे पण सपोर्ट होते, जर का सपोर्ट मार्केटनं ब्रेक केला आणि खाली आला तर पाठीमागच्या सपोर्टपर्यंत ते मे बी येऊ शकते आणि इथनं मार्केट मे बी वरती जाऊ शकते. तर पूर्वीचे जे पण सपोर्ट होते, जर का मार्केटनं सपोर्ट तोडून डाऊन साईडला आला आणि आता जर का वरती जायचा प्रयत्न केला तर तो आता सपोर्टच्या ऐवजी आता तो रेजिस्टन्सचं काम करणार. तर ह्याला बोलतो आपण सपोर्ट बिकम रेजिस्टन्स. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये काय झालं, पाठीमागचे जेवढे पण सपोर्ट होते ते आता रेजिस्टन्सचं काम करतील आणि इथं मार्केट अडथळा घेईल आणि इथनं मार्केट परत डाऊन साईडचा प्रयत्न करू शकते, परत मार्केट इथं रेजिस्टन्स फेस करू शकते. असं करत करत जर का रेजिस्टन्स तोडला आणि वरती गेला तर हा काय बनला, रेजिस्टन्स सपोर्ट बिकम रेजिस्टन्स. ओके, तर सोप्या भाषेमध्ये आपण आता इथं बघितलं चार्टवरती. फक्त चार्टवरती कसं ड्रॉ करायचं त्यासाठी एक हिंट आहे. तर ती कोणती हिंट आहे, तर त्यासाठी एक सिम्पल कन्सेप्ट आहे. मार्केटमध्ये जी कॅन्डल असते त्या कॅन्डलचा कोणता पण शेप असू दे, तो ग्रीनमध्ये असू दे किंवा तो रेडमध्ये असू दे, आपल्याला काय बघायचं आहे की करंट मार्केट कॅन्डल बघायचं आहे. म्हणजे आत्ताची चालूची कॅन्डल बघायचं आहे ज्यामध्ये करंट मार्केट कॅन्डल असेल. ह्या करंट मार्केट कॅन्डलच्या वरती जर का असा व्ही शेप तयार झाला किंवा उलटा व्ही शेप झाला, त्याचं जे करंट मार्केट कॅन्डलचं जे क्लोजिंग प्राईस आहे ह्याच्यावरती जर का तयार झाला तर ह्याचा जो लो आहे किंवा ह्याचा जो हाय आहे, इथून आपण लाईन्स मार्क करायचे. तर हा जो एरिया आहे ह्याला आपण बोलायचं रेजिस्टन्स. ह्याला काय बोलणार आपण, रेजिस्टन्स. आणि हे जे करंट मार्केट कॅन्डल असते, या करंट मार्केट कॅन्डलच्या खाली जो पण व्ही शेप किंवा उलटा व्ही शेप तयार होतो तर ह्याला आपण बोलणार सपोर्ट. ह्याला आपण बोलणार सपोर्ट. ओके, तर एवढा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही ड्रॉ करून घ्या. त्यानंतर ना याच्यामध्ये आपण येऊ डायरेक्टली चार्टवरती. आता याच्यामध्ये आपण डेली चार्ट टाईम फ्रेम घेतलो आहे. आता इथं आपलं येऊया ह्या साईडला तर ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनच्या साईडला हे तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन दिसते, त्याचं शॉर्टकट की आहे आल्ट आणि एच. ओके, तर इथून पण तुम्ही यूज करू शकता किंवा जर का तुम्ही एंजल यूज करता असाल, झिरोदा यूज करता असाल. ओके, आणि जर का तुमच्याकडे अकाउंट नसेल, फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल, देन तुम्ही आपल्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. इथून तुम्हाला डिटेल्स भेटतील. ओके, अकाउंट ओपनिंगची तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही अकाउंट पण ओपन करू शकता इफ तुमच्याकडे अकाउंट नसेल तर. ओके, तर हे जे प्लस आयकॉन असते इथं जर का तुम्ही क्लिक केलं तर हे डायरेक्टली लाईन तयार होते. हिला डिलीट करायचं असेल तर इथून तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर पहिल्यांदा मी काय नोटीस करणार आहे, पहिल्यांदा मी नोटीस करणार आहे ह्याच्यामध्ये करंट मार्केट कॅन्डल जी की इथं बनत आहे, ही झाली करंट मार्केट कॅन्डल. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, करंट मार्केट कॅन्डलच्या वरती काय असणार आहे, रेजिस्टन्स, आणि करंट मार्केट कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली काय असणार आहे, सपोर्ट. कसं ओळखायचं आहे, जिथे शेप बनलेत सोप्या भाषेत एक असा शेप असेल किंवा असा शेप असेल. ओके, तर इथं किंवा खालती असा शेप असेल किंवा असा शेप असेल. ओके, आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये जर का मी बघायला गेलो तर फॉर एक्झाम्पल ही झाली करंट मार्केट कॅन्डल, पहिला बघून घ्यायची. आता आपण सपोर्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करू. तर इकडनं आपल्याला यायचं आहे लेफ्ट साईडला, खालती आला, इथं आपल्याला शेप दिसतोय का, तर नाही, इथं शेप दिसला नाही. इथं आपण डाऊन साईडला यायचं आहे, डाऊन साईडला आला तर इथं आपल्याला असा एक शेप दिसतो जो की असा काहीतरी राऊंड शेप आहे.
तर हा शेप झाला. तर ह्याचा जो शेप आहे, ह्याचा जो लोअर पॉईंट आहे, जे वीक आहे, इथून आपण एक लाईन्स मार्क करू शकतो. अशा प्रकारे इथं आपण लाईन्स घेऊ शकतो. इथून लाईन घ्यायची. आता हे जे लाईनला सिलेक्ट केला तर ह्याचं इथं प्रॉपर्टीज येते. ह्याच्यावरून ह्याचा थिकनेस असेल किंवा ह्याचा कलर असेल तुम्ही चेंज करू शकता. सपोर्टला जनरली मी यूज करतो ग्रीन कलर, तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ग्रीन कलर दिला. त्यानंतरनं इथनं मार्केट कुठे गेलं आहे, इथनं मार्केट परत वरती गेलं आहे आणि वरनं परत कुठं आलं आहे, खालती आलं आहे. म्हणजे इथं कुठला बनला शेप, इथं उलटा वी शेप बनला. आता हा जो उलटा वी शेप बनला आहे हा करंट मार्केट कॅन्डलचा कुठं आहे, खालती का वरती. जर का करंट मार्केट कॅन्डलच्या खाली असेल तर इथून एक पण लाईन ड्रॉ करणार, ती लाईन काय असणार, सपोर्टची असणार. आणि जर का सपोज करंट मार्केट कॅन्डल सपोज इथं आहे आणि हा शेप जर का वरती बनला तर हीच लाईन काय काम करणार, रेजिस्टन्सचं काम करणार. ओके, तर इथनं आपण पहिल्यांदा एक तर लाईन मार्क करूया. याच्यामध्ये आपण इथं लाईन्स मार्क केली. आता ही लाईन जी मार्क केली आहे अजून ह्या कॅन्डलचा क्लोजिंग नाही आला. जर का ह्या कॅन्डलचा क्लोजिंग ह्याच्या खाली आला तर आपण बोलू शकतो की हा रेजिस्टन्स होता. बट जर का असं ह्या कंडिशनला जर का बघायला गेलो तर हिथं मार्केट काय करते, सपोर्ट घ्यायचा प्रयत्न चालू आहे. ओके, तर सिमिलरली जर का आपण पाठीमागं बघायला गेलो तर ऑलमोस्ट इथं उलटा वी शेप बनला आहे. आता इथं रिपीट ड्रॉ करायची काही गरज नाही आहे. इथं ऑलमोस्ट वी शेप आहे, तर इथं पण तुम्ही ड्रॉ करू शकता करणार असाल तर. अदरवाईज सपोज जर का तुम्हाला वाटतं असेल की बाबा ते खूप जवळजवळ होतं आहे, इग्नोर करणार असाल तर पण इग्नोर पण करू शकता, काही हरकत नाही आहे. ओके, त्यानंतरनं इथं एक असा उलटा वी शेप बनला आहे. सपोज जर का मी इथं जर का आपण लाईन मार्क केला आणि आता जर का आपण बघायला गेलो तर ही करंट मार्केट कॅन्डलचा ज्या खालती करंट कंडिशनला मे बी इथून वरती पण जाऊ शकते मार्केट, कारण की अजून क्लोजिंग यायचं आहे. बट त्याच्या आधी सपोज आपण असं अजून करूया की मार्केट आत्ता बंद आहे, तर ह्या कंडिशनला इथं क्लोजिंग इथं आला, ही लाईन्स वरती आहे, म्हणजे करंट मार्केट कॅन्डलचा जो क्लोजिंग आहे ह्याच्यावरती उलटा वी शेप आला, तर हा झाला आपला रेजिस्टन्स. तर आपण ह्यालामध्ये लाल कलरनं नोटिफिकेशन देणार. त्यानंतरनं याच्यामध्ये इथून परत डाऊन साईडला आलं, याच्यामध्ये इथं परत सेम सपोर्ट आहे, इथं ड्रॉ करायची गरज नाही आहे. इथून वरती गेलो, वरनं परत खाली जर का इथं बघायला गेलो, इथून वरती इथं एक वी शेप बनला. ऑलरेडी आपण मार्किंग केलं आहे, आता मार्किंग करायची गरज नाही. इथनं परत असा खाली आला तर इथं आपण परत मार्किंग करू शकतो. ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं आपण मार्किंग करायचं. आता हे जे मार्किंग झालं करंट मार्केट कॅन्डलचा जो क्लोजिंग प्राईस आहे ह्याच्या खालती आपण मार्किंग केलं, तर हा झाला सपोर्ट झाला. त्यानंतरनं परत सपोज जर का इथं बघायला गेलो, इथनं मार्केट परत डाऊनला आला, इथं आपल्याला वी शेप दिसतोय, सेम इथं वी शेप दिसतोय. तर परत तुम्ही याच्यामध्ये इथं फक्त मार्किंग करू आणि करंट मार्केट क्लोजिंगच्या कुठं खाली आहे, म्हणजे हा काय झाला, सपोर्ट झाला. सिमिलरली जर का आपण वरती बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये इथं उलटा वी शेप दिसतोय, इथं उलटा वी शेप दिसतोय, इथं वी शेप दिसतोय, इथं उलटा वी शेप दिसतोय. शेप मार्किंग करून घ्यायचे आणि लगेच लाईन मार्क करायला स्टार्ट करायचे. पहिल्यांदा लाईन्स मार्क करूया. लाईन्स मार्क केल्यानंतरनं याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट इथं आहे, ऑलमोस्ट इथं आहे, ऑलमोस्ट इथं आहे. ओके, तर ऑलमोस्ट सिमिलर ठिकाणी आपण लाईन्स मार्किंग केले आहेत. मग चेक करायचं करंट मार्केट कॅन्डलच्या वरती जर का शेप असतील तर हे सगळेच्या सगळे आपल्यासाठी काय होणार आहे, हे सगळेच्या सगळे होणार आहेत रेजिस्टन्स. तर हे झाले रेजिस्टन्स. ओके, तर अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशाप्रकारे ड्रॉ करायचा आणि सपोर्ट रेजिस्टन्स प्रमाणे मार्केट कशाप्रकारे वर्किंग करते हे आपण याच्यामध्ये बघितलं आहे. याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर थोडंसं तुम्ही अभ्यास केला याच्यावरती तर तुम्हाला पण व्यवस्थित येऊन जाईल. ओके.